नमस्कार मंडळी, नागपूर ट्रिपचा पार्ट 4 बघतोय। नागपूर ट्रिपचा पार्ट 1, 2 आणि 3 बघितला नसेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, नक्की चेक करा। तर आता आम्ही आलोय कोराडीला महालक्ष्मी माता मंदिरामध्ये। इथे गर्दी खूप आहे आणि रात्रीचा व्ह्यू पण खूप छान दिसतोय। महालक्ष्मी माता मंदिराचा परिसर भरपूर मोठा आणि भव्य दिव्य आहे। आम्ही इथे लाईनला लागलेलो आहे आणि लाइटिंगचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय। आणि आता आम्ही इथे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ आलोय। महालक्ष्मी मातेची खूप छान मूर्ती इथे विराजमान केलेली आहे। चला सगळे जण, चला सगळे आले। अरे तुम्ही आता नाही मिस करता, चला सोबत चला सगळे जण। देवीचं दर्शन झाल्यानंतर इथल्या ग्राउंडवरती फेरफटका मारण्याचा आनंद आम्ही घेतला आणि लाइटिंगचा व्ह्यूही बघितला। मुलांचं छान फोटो सेशन इथे झालं। दिवसभर छान एन्जॉय केल्यानंतर पुसदला परत येण्यासाठी आमचा रिटर्न जर्नी प्रवास सुरू झाला। वर्ध्याला आल्यानंतर आम्ही इथे अगोदरच पाहुणचार हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर देऊन ठेवलेली होती। मुलांनी इथे छान गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतला। वर्ध्यामध्ये छान जेवण झाल्यानंतर आमचा पुसदचा रिटर्न जर्नीचा प्रवास सुरू झाला। आम्हाला पुसदला येईपर्यंत जवळपास सकाळचे 2 वाजलेले होते। तुम्हाला ही माझ्या क्लासची नागपूर ट्रिप कशी वाटली कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। थँक्यू।